समजणं आणि समजून घेणं यात खूप मोठा फरक आहे. कारण समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागते. ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव भगवंताचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टीही उपलब्ध आहेत. कारण साधू संत म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण आहे कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण व्हायला हवं. यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षाही जास्त मोठा असा एक आनंद आहे. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. आपण केलेला प्रत्येक विचार हा सत्यात उतरेलच असे नाही, त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. चांगले मित्र आणि औषधेही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मैत्रीला नाही. पायातून काटा निघाला की चालायला मज्जा येते ना, अगदी तसेच मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मज्जा येते. वाहनाची पुढची काच कधीही मोठीच असते, मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण आपण आपल्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवायचे आहे, भविष्यकाळाकडे मात्र विशाल नजरेने बघायचे आहे आणि पुढे जायचे आहे. मित्रप्रेम असा खेळ आहे ना की तो जीव लावून खेळला तर दोघे जिंकतात, पण एकानेही माघार घेतली तरी दोघेही हारतात. आयुष्यात नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या आबोल लाटासारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही. कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. जीवाभावाची, जीवाला जीव देणारी जिवलग माणसं हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. पैसा तर आज आहे तर उद्या नाही. हसत राहा, हसवत राहा. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो. ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.